नमस्कार शेतकरी बांधवांनो, 19 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यानचा हवामान अंदाज या ठिकाणी तुम्हाला वर्तवण्याचा प्रयत्न करणार आहे की या ठिकाणी माझा अंदाज बरोबर होता का नाही हे तुम्ही नंतर सांगावं. तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की आजची 19 तारीख आहे आणि आज हवामानामध्ये भरपूरसा बदल झालेला आहे आणि आपल्याला वातावरणामध्ये पाहून वाटतं की ज्या हवामान अंदाजाने सांगितलं होतं की परतीचा मान्सून सुरू झालेला आहे, परंतु अजून वाटतं की परत जाणारा मान्सून परत आणखी सक्रिय झाला का काय. कारण या ठिकाणी वातावरणात खूप बदल होत आहे आणि त्याचा प्रमुख कारण म्हणजे मी पुढे सांगणारच आहे की नेमकं हा बदल कशामुळे होत आहे. तर तो बदल हा प्रामुख्यानं कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होत आहे. आज, उद्या, परवा आणि 13 साधारणपणे 22 तारखेपर्यंत सर्वच ठिकाणी पाऊस पडणार आहे. 23 तारखेलासुद्धा महाराष्ट्रात चांगला पाऊस अपेक्षित आहे. मात्र 24, 25 आणि 26 या दिवसामध्ये पाऊस उघडीप देणार आहे. त्याचं कारण म्हणजे 24 तारखेला या ठिकाणी भुवनेश्वरजवळ, विशाखापट्टणमजवळ या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे आणि हा विशाखापट्टणमजवळ भुवनेश्वर झालेला कमी दाबाचा पट्टा हळूहळू तो दक्षिणेकडे सरकत जाऊन या ठिकाणी 25 तारखेला विशाखापट्टणमजवळ स्थिर राहील. तर 26 तारखेला विशाखापट्टणम पार करून हैदराबाद, नागपूरच्या जवळपास तो येईल. त्यामुळं 27 तारखेला मात्र या ठिकाणी तो कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी भारताच्या अंतर्गत भागामध्ये येऊन महाराष्ट्राच्या, तेलंगणाच्या भागामध्ये सक्रिय राहून त्याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. काही भागामध्ये आणखी पूरस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे. 27 तारखेला हा जो काही भाग आहे या भागामध्ये सोलापूर, हैदराबाद, नांदेड या ठिकाणी भागामध्ये, कोल्हापूर या भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 28 तारखेला हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत जाऊन पश्चिम महाराष्ट्र, घाटमाता, मुंबई या भागामध्ये पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण चांगलं राहील. 29 तारखेला हा कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकत तो मध्य प्रदेश या भागामध्ये जाऊन दक्षिण महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे. 30 तारखेला गुजरातवर राहून 1 तारखेला गुजरात ते या ठिकाणी हिमाचल प्रदेश या दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी महाराष्ट्रात मात्र या काळामध्ये उघडीप राहील. या ठिकाणी 1, 2